नमस्कार मित्रांनो, मी संजय परब. परबांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मागच्या ब्लॉगमध्ये मी रायगड किल्ला आपला दाखवला होता. त्यावेळी मी म्हटलं होतं की मी ताम्हिणी घाटात पर्यटनासाठी जात आहे आणि त्या ठिकाणचे तुम्हाला ते मी क्षणचित्र किंवा त्या ठिकाणची दृश्य तुम्हाला मी दाखवीन असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी माझ्या कुटुंबासह ताम्हिणी घाटात आलेलो आहे. सगळ्यात पहिला जो धबधबा आहे तो तुम्ही बघा. मित्रांनो, आम्ही ताम्हिणी घाटात प्रवेश करतात एका सुंदर अशा धबधब्यावर थांबलो होतो. त्या ठिकाणी आम्ही त्या वाहत्या धबधब्याच्या खाली भिजून एक मनसोक्त आनंद घेतला. त्या ठिकाणी बरेच पर्यटक हे धबधब्यावर भिजून धबधब्याचा आनंद घेत होते. धबधब्याच्या बाजूलाच एक काका मका विकत होते. त्या ठिकाणी भाजलेला मका आम्ही घेऊन त्या मक्याचा पण आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही पुन्हा ताम्हिणी घाटात पुढे जाण्यास सुरुवात केली असता त्या ठिकाणी बरंच धुकं पसरलेलं होतं. त्या धुक्यातनं वाट काढत आम्ही पुढे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असंख्य धबधबे आम्हाला दिसत होते. त्याचाही आम्ही एक चांगल्या प्रकारे आनंद घेतलेला आहे. ताम्हिणी घाटाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असंख्य धबधबे वाहत होते, प्रवाहित झाले होते आणि त्याचा बरेच लोक त्या ठिकाणी आनंद घेत होते. तेथील ताम्हिणी घाटातील दृश्य हे मनाला सुखवणारं असं सुंदर असं अनुभव देणारं होतं. धुक्यातून वाट काढत आम्ही हळूहळू सगळा तिकडचा नजारा बघत आम्ही आमच्या होमस्टेला पोचलो. नमस्कार मित्रांनो, काल मी तुम्हाला ताम्हिणी घाट दाखवला होता. त्यानंतर आम्ही तसेच त्या घाटातनं पुढे येऊन मुळशी या ठिकाणी स्वराज हॉटेल या ठिकाणी थांबलो होतो. तुम्हाला आम्ही जे ठिकाणी हॉटेल थांबलो होतो ते हॉटेल दाखवतो. असं राहण्याची आहे. आजूबाजूचा परिसर बघा कसं मस्त, सगळे धबधबे प्रवास झाले, एकदम सुंदर सगळे धबधबे. हॉटेलच्या बाजूला असा मोठा डोंगर आहे. सगळे धबधबे प्रवाहित झाले. सुंदर लोकेशन आहे आणि छान आठवण यासाठीच तर ताम्हिणी घाटात यायचं असतं. आम्ही ताम्हिणी घाटातून पुढे गेल्यानंतर मुळशी या ठिकाणी स्वराज या हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या दिवशी त्या ठिकाणी रात्रभर धो पाऊस पडत होता. त्यामुळे ताम्हिणी घाटातील वातावरण अतिशय सुंदर झाले होते. जिथे पाहाल तिथे धबधबे प्रवाहित झालेले होते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्या हॉटेल मालकाने हॉटेलच्या शेजारीच असलेल्या डोंगरातील धबधबा आम्हाला पाहण्यास सांगितला व त्या ठिकाणी पोचण्यासाठी एक स्थानिक गाईड आम्हाला दिला. आम्ही चाललो तो धबधबा बघा तिथे.
तो धबधबा दिसतोय ना, त्या धबधब्याकडे चाललोय आम्ही आता. चला या. आम्ही धबधब्याकडे जेव्हा जाण्यासाठी निघालो तेव्हा प्रथम आम्हाला वाटलं की धबधबा जवळ असेल, परंतु आम्ही जसे जसे पुढे पुढे धबधब्याकडे जाण्यासाठी निघालो होतो त्या ठिकाणी आम्हाला जाताना जंगलातून झाडीझुडपातून वाट काढत जावं लागत होतं. मित्रांनो बघा, आयुष्यात काहीतरी रिटायरमेंट नंतर काही करायचं असेल तर असं काहीतरी करा. बघा मी डोंगर चढतोय धबधबा बघण्यासाठी. चला. आम्ही 20 ते 25 मिनिटे डोंगरातून चालत धबधब्यापर्यंत पोचलो. त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा धबधबा होता. हा अनुभव आम्हा सर्वांसाठी अतिशय सुंदर आणि साहसी होता. आपण कोणत्याही धबधब्यावर जात असाल तर तेथील स्थानिक माहितगार माणसाला घेऊनच त्या धबधब्यावर जा आणि जाताना आणि पुन्हा येताना स्वतःची काळजी घ्या. जातो मॅन वर्सेस वाईल्ड करत आहोत आम्ही मित्रांनो. आमच्या पप्पांची आणि मम्मीची पहिलीच अशी जंगलातली पावसाळी ट्रिप आहे. मजा येते बघा. आम्ही आता खाली उतरत आहोत. उतरण्याचा अनुभव बघा कसं उतरतो. मित्रांनो हे बघा, आम्ही ताम्हाणी घाटातनं निघाल्यानंतर घरी जात असताना मध्ये बल्लाळेश्वर देवस्थान या ठिकाणी आलेलं आहे. आता देवाचं दर्शन घेतो आणि पुढे चालतो. अशा प्रकारे ताम्हिणी घाट तसेच पालीचा बल्लाळेश्वर गणपती बघून आपण आता घरी चाललेलो आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून शेअर करून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करून सांगा. थँक्यू.